चला विद्यार्थ्यांनो, आज आपण गणिताचं चौथं लेक्चर चालू करतो। या लेक्चर मध्ये आपण काय बघणार आहोत, तर या लेक्चर मध्ये आपण काय बघणार आहोत तर नाणी नोटा ह्याच्याविषयी माहिती घेणार। आता नाणं कशाचं असते, नोटा कशाची असते। आता आपण दुकानात जातो, लहान मुलं दुकानात जातात का नाही। तुम्ही 1 रुपयाचं चॉकलेट घे किंवा आहे का नाही, काय पण आणायला जर तुम्ही खाऊ पिऊन जरी तुम्ही दुकानात गेला तर दुकानदाराला तुम्हाला काय करावं लागतं, कुठलाही व्यवहार करताना तुम्हाला पैसे द्यावे लागतात, बरोबर। आता हे पैसे नोटाच्या स्वरूपात असतात, नाण्यांच्या स्वरूपात असतात। आजकाल आपण ऑनलाईन पेमेंट करतो, हे नवीन सोर्सेस झाला आपलं। आता ह्या नाणी नोटांचं जेव्हा आपण हे करतो तर नाणी कशाला म्हणतात, नोटा कशाला म्हणतात, त्याच्याविषयी आपल्याला पहिल्यांदा काय पाहिजे, संपूर्ण माहिती झाली पाहिजे की ह्याला नाणं म्हणतात, ह्याला नोटा म्हणतात। तर आता नाणी नोटा ह्याच्यावर तुम्हाला काय विचारले जातात, तर प्रश्न विचारले जातात की या घटकामध्ये नाणी व नोटा यावर आधारित प्रश्न विचारले जातात। नाणी व नोटा कोणत्या आहेत, हा प्रश्न सगळ्यात महत्वाचा आहे। जर तुम्ही दुकानात गेला तर तुम्ही दुकानात गेल्यावर काय करता बाळांनो, मला सांगा। 1 रुपयाचं चॉकलेट खरेदी करता, बरोबर। 1 रुपयाचं चॉकलेट खरेदी करायला तुम्हाला किती रुपये द्यावे लागतात, 1 रुपयाचं तुम्ही नाणं देता, तरच तुम्ही डॉलर म्हणता। 1 रुपयाचं काय देता तुम्ही, नाणं देता। हे 1 नाणं धरा, हे 2 नाणे धरा, 3 नाणे धरा, 4 नाणे धरा, बरोबर। तुम्ही नाणं देता। नाणं देता म्हणजेच काय करता तुम्ही, 1 रुपयाचा कॉइन देता का नाही, 1 रुपयाचा कॉइन देता। आता 1 रुपया म्हणजे किती, तर 100 पैसे, हे लक्षात ठेवायचं। 1 रुपया म्हणजे किती पैसे झाले, तर 100 पैसे होतात। 1 रुपया म्हणजे किती होतात, तर 100 पैसे। 100 पैसे म्हणजे किती रुपये, 1 रुपये। तुम्हाला पेपर मध्ये प्रश्न विचारला की 100 पैसे म्हणजे डॅश डॅश, म्हणजे किती, 100 पैसे म्हणजे 1 रुपये, किती, 1 रुपये। आणि 2 रुपये म्हणजे 200 पैसे, 3 रुपये म्हणजे 300 पैसे, 4 रुपये म्हणजे 400 पैसे, 5 रुपये म्हणजे 500 पैसे, बरोबर आहे। आपण पैशाच्या स्वरूपात ह्याचं रुपयाचं पैशामध्ये रूपांतर केलं। 1 रुपया म्हणजे 100 पैसे येतात। आता हे 2 रुपये 1 रुपयाचं नाणं आपल्या जेव्हा 75 आझाद महोत्सव जेव्हा आपण साजरा केला तेव्हा आपण कितीचं नाणं सगळ्यांना दाखवलं, तर नवीन नाणं दाखवलं की 1 रुपयाचं नवीन नाणं। आणि 1 रुपयाच्या नवीन नाण्यावर काय आहे, तर 75 आझादी महोत्सव हे त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे। आता हे आपलं नाणं आहे, त्याच्यामध्ये सत्यमेव जयते, भारताला इंग्लिश मध्ये काय म्हणतात, इंडिया म्हणतात। या नाण्यावर सर्व माहिती आहे। आता हे जे आपलं नाणं आहे, या नाण्यामध्ये आपल्याला प्रश्न काय विचारतात की हे नाणं किती रुपयाचं आहे। तुम्हाला चित्र देतात, या चित्रावरून प्रश्न विचारतात की हे नाणं किती रुपयाचं आहे, तर किती रुपयाचं नाणं आहे, 1 रुपयाचं नाणं आहे। कधी कधी काय होतात, पैशाच्या स्वरूपात विचारतात, हे नाणं किती पैशाचं आहे, तर 100 पैशाचं हे नाणं आहे। 1 रुपया म्हणजे किती पैसे होतात, 100 पैसे। ओके, आता पुढे बघू आपण, किती रुपयाचं नाणं आहे, 2 रुपयाचं नाणं, बरोबर। किती रुपयाचं नाणं आहे, 2 रुपयाचं नाणं आहे। आता 2 रुपये म्हणजे किती, 2 रुपये। उत्तर काय सांगितलं, 2 रुपये। आणि जर मी म्हणलं हे 200 पैशाचं नाणं आहे, तर हे बरोबर आहे का, हो बरोबर आहे। हे 200 पैशाचं काय आहे, नाणं आहे। हे 2 रुपये म्हणजेच किती पैशाचं नाणं आहे, 200 पैशाचं नाणं आहे, बरोबर। आता पुढे, आता तुम्हाला काय विचारतात, एखादा फोटो दे, एखादा नोटेचं चित्र दे, तर नोट। आता आपण नाणी बघितल्या, तसंच 1 रुपयाचं नाणं आहे, 2 रुपयाचं नाणं आहे, 5 रुपयाचं पण नाणं आहे आपल्याकडे, बरोबर। आता ह्याच प्रकारे आहे की 10 रुपयाची नोट। किती रुपयाची नोट, 10 रुपयाची नोट। आता शेजारची आकृती, ही जी शेजारची आकृती आहे ती किती रुपयाची नोट आहे, तर 10 रुपयाची। आता या नोटीवर लिहिलंय ना इथे 10 रुपये, इथे पण लिहिलंय, इथे पण लिहिलेलं आहे। किती रुपयाची नोट आहे, मध्ये पण लिहिलेलं आहे, इथं मराठी मधून लिहिलंय 10 रुपये, बरोबर का नाही। किती ठिकाणी लिहिलंय, म्हणजे तुम्हाला उत्तर मिळेल का नाही, ही नोट किती रुपयाची आहे, 10 रुपयाची आहे। किती रुपयाची आहे, 10 रुपयाची। ह्या नोटेवरच तुम्हाला सिंबल दिसतोय, साइन दिसतंय, कितीचं आहे, बरोबर आहे। इथं लिहिलंय त्यांनी, अंकामध्ये लिहिलंय दोन्ही साईडला,
आणि इथे कशामध्ये लिहिले, मराठीमध्ये लिहिले, मध्ये पण लिहिलंय किती रुपयाचं आहे हे चिन्ह, 10 रुपयाचं आहे. म्हणजे ही आकृती, ही फोटो जे आहे, ही जी नोट आहे ती किती रुपयाची आहे, तर 10 रुपयाची आहे. शेजारची नोट किती रुपयाची आहे, आता इथे किती रुपये, 20, म्हणजे किती रुपयाची नोट आहे, 20 रुपयाची. जुनी असो नवी असो नोट, आता नवीन पण नोट निघाली आहे, जुनी पण लाल कलरची आपली नोट होती, बरोबर, आणि ही नवीन नोट आहे. आता ही नोट पूर्णपणे बघा तुम्ही, नवीन नोट आहे, या नोटेवर हिथं पण 20 रुपये लिहिलेत आणि इथं मराठीमधनं 20 रुपये लिहिलं. भारतीय रिझर्व्ह बँक इथं लिहिलंय, इथं मराठीमधनं 20 रुपये असं लिहिलेलं आहे का. नोट बघायची, विद्यार्थ्यांना नोट काय करायची, बघायची की त्या नोटेमध्ये काय काय आहे. बघा माहिती तर पाहिजे ना, ही नोट किती रुपयाची आहे, ह्याच्यावर काय लिहिलेलं आहे, बरोबर नाही, कुणाचं चित्र आहे, या नोटेवर कुणाचं चित्र असतं, सगळ्या नोटेवर कुणाचं चित्र आहे, तर कुणाचं चित्र आहे, महात्मा गांधीजींचं चित्र आहे, विसरायचं नाही. ही नोट किती रुपयाची आहे, उत्तर मिळालं मला, 20 रुपयाची नोट आहे. किती रुपयाची नोट आहे ही, 20 रुपयाची नोट आहे. पुढे आता शेजारची नोट किती रुपयाची आहे, आता ही किती रुपयाची नोट आहे, तर 100 रुपयाची नोट आहे. किती रुपयाची नोट आहे, 100. आता कुठे कुठे लिहिले 100 रुपये मला सांगा, तुमच्या समोर आकृती आहे, इथे लिहिलेलं आहे 100 रुपये, इथे पण लिहिलेलं आहे 100 रुपये, इथे पण लिहिलेलं आहे 100 रुपये, 100 रुपये, बरोबर. भारतीय रिझर्व्ह बँकेचे त्याच्या शिफ्ट मूर्त सगळे 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 ओके. महात्मा गांधीजींचं चित्र आहे, इथं नंबर आहे, सगळं आहे. मग केंद्रीय सरकार देय, बरोबर, मग सगळ्यांचे नाव वगैरे त्याच्यामध्ये लिहिलेली आहेत. मग टोटली ही नोट किती रुपयाची आहे, 100 रुपयाची आहे. शेजारची नोट किती रुपयाची आहे, 100 रुपयाची आहे. किती रुपयाची आहे, 100 रुपयाची. आता ही शेजारची नोट किती रुपयाची आहे, इथं किती रुपये, 50. किती रुपयाची नोट आहे ही, 50 रुपयाची नोट. इथे लिहिले ना तिने, इथं 50 रुपये दिले, जसं की ते 100 रुपये दिले, इथं तसं 50 रुपये. तिथं ही 100 रुपयाची कसली नोट आहे, जुनी नोट आहे, म्हणजे आता सुद्धा चलनामध्ये ही नोट वापरली जाते. आणि ही 50 रुपयाची कुठली नोट आहे, नवीन नोट आहे, ही सुद्धा चलनामध्ये वापरली जाते. आता कितीची नोट आहे ही, 50 रुपयाची नोट आहे. पुढे 1 रुपया म्हणजे किती रे, 1 रुपया म्हणजे मी तुम्हाला आता सांगितलं, 1 रुपया म्हणजे किती, 1 रुपया म्हणजे 100 पैसे, बरोबर का नाही. 1 रुपया म्हणजे किती पैसे, 100 पैसे. आता इथं गणित काय विचारले, 10 रुपये म्हणजे आपल्याला 10 रुपये द्यायचे. आता समजा मी दुकानदाराकडून 2 बिस्किट पुडे घेतले. किती बिस्किट पुडे घेतले मी, 2. एका बिस्किट पुड्याची किंमत 5 रुपये. मग मी 2 बिस्किट पुडे घेतले, एक मला आणि एक माझ्या भावाला, तर 5 रुपयाचे मी किती बिस्किट पुडे घेतले, 2, बरोबर. 5 आणि 5 किती होतात, 10. मग हे 2 आणि 2 4 होतात, म्हणजे हे येतील का 10 रुपये, नाही. 2 आणि 1 3 रुपये, नाही. 6 7 8 9, नाही. मग किती रुपये, 5 रुपयाचे जर मी 2 कॉइन घेतले, नाणी घेतली, 5च्या किती नाणी घेतली मी, 2 नाणी घेतली, तर माझ्याकडे किती रुपये झाले, 10 रुपये. 5ची किती नाणी घेतली मी, 2, तर माझ्याकडे किती रुपये झाले, 10 रुपये. आता 6 रुपये म्हणजे 1 रुपयाची किती नाणी घ्यावी लागतात, किती घ्यावी लागतात रे, मोजा. 1 2 3 4 5 आणि 6, म्हणजे 1 रुपये जर मी 6 रुपये जर म्हणलं, तर मला 1 रुपयाची किती नाणी घ्यावी लागतात, तर 6 नाणी घ्यावी लागतील. किती नाणी घ्यावी लागतील, 6 नाणी घ्यावी लागतील. किती नाणी घ्यावी लागतील, तर मला टोटली 6 नाणी घ्यावी लागतील. आता बघा मग, 3 नाणी, 6 नाणी, 5 नाणी, 4 नाणी, किती नाणी घ्यावी लागतील, 4. 6 नाणी आपल्याला काय करावी लागतील, घ्या. बघा 1 रुपया, 1 नाणं अधिक 2 नाणी, 3 नाणी, 4 नाणी, 5 नाणी आणि 6. 1 2 3 4 5 6 आले बरोबर 6. म्हणजे 6 रुपये म्हणजे 1 रुपयाची किती नाणी आली, बरोबर 6 नाणी आली. मग आहे का इथं 6, बरोबर. म्हणजे आपलं उत्तर किती आलं, 6 नाणी. किती उत्तर आलं आपलं, 6 नाणी. आता 5 रुपये म्हणजे
रुपये म्हणजे 1 रुपयाची किती नाणी? आता 5 रुपये मला पाहिजे. आता 5 रुपयाचं मी एक नाणं पण देऊ शकते, पण त्यांनी प्रश्न विचारताना काय रुपयाला 1 रुपयाची किती नाणी? किती रुपयाची? 1 रुपयाची. 1 रुपयाची किती नाणी? 1 रुपयाची 1 2 3 4 आणि 5. 1 2 3 4 5 म्हणजे 5 रुपये म्हणजे 5 रुपयाची 5 होत्यात. 1 2 3 4 5. एक रुपयाचं एक नाणं घेतलंय ना मी, म्हणजे असे 5 नाणी झाली माझ्याकडे. बरोबर आहे. 5 नाणी म्हणजे 5 रुपये म्हणजे 1 रुपयाची किती नाणी झाली? टोटली 5 नाणी झालेली आहे. 3 नाणी, 6 नाणी, 5 नाणी की 4 नाणी? किती नाणी? 5 झाले. आता तुम्हाला येणारा प्रश्न, 1 रुपया म्हणजे बरोबर किती? प्रश्नचिन्ह आणि इतर लिहितात पैसे. किती पैसे? 1 रुपया म्हणजे किती पैसे आले? 1 रुपया म्हणजे किती पैसे आले? किती आले? मगाशी सांगितलं 100 पैसे. माझं उत्तर आलं 100 पैसे. मी दुकानदाराकडे गेले, मला दुकानदाराकडनं 10 रुपयाची चॉकलेट घ्यायची. किती रुपयाची चॉकलेट घ्यायची? 10 रुपयाची. मी किती चॉकलेट घेणार? 10. 1 रुपयाला एक चॉकलेट आहे, मी 10 चॉकलेट घेतली. तर पुढील पैकी 10ची नोट कुठली? अशा प्रश्न तुम्हाला विचारतात. ही जर नोट देतात किंवा नवीन नोट देतात. असा एक प्रश्न विचारतात, शेजारच्या आकृतीमध्ये किती रुपये आहेत? हाही प्रश्न तुम्हाला विचारला जातो. ह्याच्या आधारित अजून एक प्रश्न विचारला जातो, जर मला दुकानदाराला 3 रुपये द्यायचे तर मी किती किती रुपयाचे कॉइन घेऊ? किती रुपये द्यायचे मला दुकानदाराला? दुकानदाराला 3 रुपये द्यायचे आहेत. मी 1 चे 3 कॉइन घेऊ, 1 चा कॉइन घेऊ, 1 चे 2 कॉइन घेऊ, 2 नाणी घेऊ. 2 रुपयाच्या किती रुपयाचे? 2 रुपयाची किती नाणी घेतली मी? 2 रुपयाची 2 नाणी म्हणजे किती नाणी झाली? 4. बरोबर आहे. हा एक पर्याय आहे, दुसरा एक पर्याय आहे. आता मी दुकानदाराला दिले, मला दुकानदाराला किती रुपये द्यायचे? 3 रुपये द्यायचे. आता मी किती रुपयाची नाणी देऊ? जर मी 2 रुपयाची 2 नाणी दिली तर 2 रुपयाची 2 नाणी म्हणजे झाले किती माझ्याकडे नाणी? 4. किती रुपये झाले माझ्याकडे? 4. 2 आणि 2 किती झाले? 4. म्हणजे माझ्याकडे 4 रुपये झाले. 1 रुपयाची 3 नाणी म्हणजे किती झाले? 3 रुपये. बरोबर. पुढे 5 रुपयाचं एक नाणं म्हणजे किती झाले? 5 रुपये. 1 रुपयाची 2 नाणी म्हणजे किती झाले? 2 रुपये. मग मला दुकानदाराला द्यायच्यातच किती रुपये? 3 रुपये. बरोबर आहे. मग मी कितीचं नाणं घेऊ? 3 रुपयाचे. बरोबर. मग माझं उत्तर 1 रुपयाचे मी किती नाणी देणार आहे दुकानदार काकांना? 3 नाणी देणार आहे. आता पुढचा प्रश्न, ₹10 बरोबर किती?
आता 10 रुपये म्हणजे किती आले? 10च रुपये आले, बरोबर. पण या 10 रुपयात जर त्यांनी प्रश्न विचारला 5 रुपयाची किती नाणी, 5 रुपयाची किती नाणी घेतल्यास 5 रुपयाची किती नाणी घेतल्यास 10 रुपये मिळतील. किती नाणी घ्यावी लागतील आपल्याला 5 रुपयाची? 2. 5 दुने 10, बरोबर. 5 गुणिले 2 बरोबर 5 दुने 10. म्हणजे किती नाणी घ्यावी लागतील? 2 नाणी घ्यावी लागतील. 5 रुपयाची किती नाणी घ्यावी लागतील? 2 नाणी घ्यावी लागतील. तेव्हा आपले किती रुपये तयार होतील? 10 रुपये तयार होतील. म्हणजे बघा बाळांनो, तुम्हाला कळलं का नाणी नोटांमध्ये तुम्हाला कशा प्रकारचे प्रश्न विचारतात? एक म्हणजे हे कॉइन कितीचा आहे ह्याच्यावर प्रश्न, म्हणजे हे नाणं किती रुपयाचं आहे एक तर त्याच्यावर प्रश्न येतात. एक नाणं म्हणजे 1 रुपया म्हणजे किती पैसे होतात, 2 रुपये म्हणजे किती पैसे होतात त्याच्यावर प्रश्न विचारतात. नोट किती रुपयाची आहे, शेजारच्या आकृतीतील नोट किती रुपयाची आहे ह्याच्यावर प्रश्न विचारतात, बरोबर. 10 रुपये म्हणजे कितीच्या नोटा घेतात? 10 रुपये. 10 रुपये म्हणजे बरोबर 5 रुपयाचे किती घेताल तुम्ही? 2 कॉइन घेतले की आपले 10 रुपये तयार होतात. 5 दुने 10, 5 अधिक 5 केले की किती मिळतात? 10 रुपये मिळतात. बघा विद्यार्थ्यांनो, तुम्हाला कळलं का इथपर्यंत? मी आज तुम्हाला नाणी आणि नोटा ही संकल्पना इथे शिकवलेली आहे. थँक्यू.